लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। माजी मंत्री व आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचा देवणी तालुक्यातील अतिवृष्टग्रस्त गावांना दौरा। लातूरच्या निलंगा मतदारसंघातील देवणी तालुक्यातील सिंधी, कामहट, गौंडगाव, विजयनगर व लासोना धनेगाव या गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे। या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा स्थानिक आमदार श्री संभाजी भैया पाटील निलंगेकर यांनी रविवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा दौरा केला। यावेळी त्यांनी शेतकरी व ग्रामस्थांची व्यथा जाणून घेतली। तसेच रस्ते व पुलाच्या नुकसानीची पाहणी करून तातडीने दुरुस्ती व आवश्यक उपाययोजनांबाबत प्रशासनाशी चर्चा केली। आमदार निलंगेकर यांनी शेतकरी बांधवांना धीर देत सांगितलं की शासन, प्रशासन, नेते मंडळी व कार्यकर्ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। या प्रसंगी धनेगावचे युवा उद्योजक व माजी उपसरपंच रवींद्र कुमार पाटील यांनी आमदारांना निवेदन देऊन ओला दुष्काळ जाहीर करावा, नदीकाठच्या शेतकऱ्यांचे स्वतंत्र पंचनामे करून त्यांना जास्तीची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.